श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। देवाने अनेक युगांमध्ये अनेक अवतार धारण केले, पण ह्या श्रीकृष्ण अवतारातील चमत्कार काही विशेष आहे। अहो, ह्या हरीची लीला अतर्क्य आहे, तिच्यातील रहस्य देवांना सुद्धा कळत नाही। उपजताची माये वेगळा, वाढिन्नला स्वये स्वलीळा, बाळपणी मुक्तीचा सोहळा, पूतनादी सकळा निजांगे अर्पी। तो उपजताच मायेपासून अर्थात आईपासून निराळा होऊन आपणहून आपल्याच लीलेने वाढला, ज्याने लहानपणातच पूतनादिकांना स्वतःच मुक्तीचा सोहळा भोगावयास दिला। मायेसी दाविले विश्वरूप, गोवळा दाविले वैकुंठ दीप, परी गोवळेपणाचे रूप, नेदीच अल्प पालटो। आईला विश्वरूप दाखवले, गोपाळांना वैकुंठ भेट करून दिली, आणि तरी सुद्धा गवळीपणाचे स्वरूप यत्किंचितही पालटू दिले नाही। बाळ बळियांते मारी, अचाट कृत्ये जगा देखता करी, परी बाळपणा बाहेरी, तिळभरी नव्हेची। बाळ असताच बलाढ्य लोकांना मारले, जगासमक्ष अचाट कर्मे केली, पण बाळपणाच्या बाहेर तिळ मात्र गेला नाही। ब्रह्म आणि चोरी करी, देवो आणि व्यभिचारी, पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी, हेही परी दाखविली। आपण साक्षात परब्रह्म असता चोरी केली, देव असून व्यभिचार केला, बायका मुले असून ब्रह्मचारी हाही नमुना दाखवला। अधर्मे वाढविला धर्म, अकर्मे तारिले कर्म, अनेमे नेमिला नेम, अतिनिस्सीम निर्दुष्ट। अधर्माने धर्म वाढवला, अकर्मानेच कर्म तारले, अनियमितपणानेच अत्यंत दुर्धर नियमांचे पालन केले। तेणे संगेची सोडिला संगू, भोगे वाढविला योगू, त्यागे वीण केला त्यागू, अति अव्यंगू निर्दोष। त्याने संगानेच निस्संगता संपादन केली, भोगानेच योग वाढवला, त्यागाशिवायच अत्यंत अव्यंग आणि निर्दोष असा त्याग केला। कर्मठा हो आवया बोधू, कर्म जाड्याचे तोडिले भेदू, भोगा माझी मोक्षपदू, दाविले विशदू प्रकट करुनी। कर्मठ लोकांना बोध व्हावा म्हणूनच कर्म जाड्याचे भेद तोडून टाकले, आणि भोगामध्येही मोक्षपद असू शकते हे उघड करून दाखवले। भक्ती भुक्ती मुक्ती, तिन्ही केली एके पंक्ती, कायवानू याची ख्याती, खाऊनी माती विश्वरूप दावी। भक्ती भुक्ती आणि मुक्ती या तिहींनाही एकाच पंक्तीला बसवले। अहो, ह्याची ख्याती काय सांगावी, विश्वरूप दाखवणारा तो। त्याची या परमचरित्रा, तुझ सांगेन परम पवित्रा, परी निजबोधाचा खरा, या अवतारी पुरा पवाडा केला। त्या श्रीकृष्णाचे उत्तम आणि परमपवित्र चरित्र मी तुला सांगेन। खरोखरच ह्या अवतारामध्ये आत्मबोधाचा पुरा विस्तार केलेला आहे, ह्यात संशय नाही। एकादशाच्या तात्पर्यार्थी
संक्षेपे विस्तरे मुक्ती बोलली से आद्यंती परमात्मस्थिती निजबोधे. एकादश स्कंधाच्या तात्पर्यार्थामध्ये आदी आणि अंती निजबोधाने, कोठे विस्ताराने आणि कोठे संक्षेपाने परमात्मस्थिती म्हणजे मुक्तीच सांगितलेली आहे. तेथे नारदे वसुदेवा प्रती संवादुनी निमी जायंती सांगितली कथा संगती संक्षेप स्थिती या नाम. तेथे नारदाने वसुदेवाला निमी जायंत यांच्या संवाद रूपाने कथा संगती सांगितली, ती संक्षेप स्थिती होय. तेची उद्धवाची परमप्रीती नाना दृष्टांते उपपत्ती स्वमुखे बोलिला श्रीपती ते कथा निश्चिती सविस्तर. आणि उद्धवावर अत्यंत प्रेम असल्यामुळे अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी विशद करून श्रीकृष्णांनी स्वमुखाने जी ज्ञान कथा सांगितली ती विस्तार स्थिती होय. दशमी निरोध लक्षण मागा केले निरूपण जेथे धरा भार अधर्मजन निर्दळी श्रीकृष्ण नाना युक्ती. दशमस्कंधामध्ये पूर्वी निरोधन लक्षण सांगितले. त्यात श्रीकृष्णांनी अनेक युक्त्या योजून अधार्मिक लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी केला. ज्याचे अधर्म भारे क्षिती सदा आक्रंदत होती जिच्या साह्या लागी श्रीपती पूर्ण ब्रह्मस्थिती अवतरला. ज्यांच्या अधर्माच्या भाराने पृथ्वी सदा आक्रोश करत होती त्यांच्या सहाय्याकरता पूर्ण ब्रह्म भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतरला. दुष्ट दैत्य आणि दानव धरा भार राजे सर्व वधिता झाला श्रीकृष्ण देव तो गतकथा भाव शुक सांगे. दुष्ट दैत्य आणि दानव आणि पृथ्वीला भारभूत झालेले सर्व राजे यांचा श्रीकृष्ण देवांनी वध केला. हा मागील कथेतील सारांश श्री शुक पुढे सांगत आहेत. श्री शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी बलराम आणि इतर यादवांना आपल्या बरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला. तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला. पूर्ण ब्रह्म स्वये श्रीकृष्ण बळी बळीराम लोकरमण निधडे यादव मेळवूनी जाण दैत्य निर्दळण श्रीकृष्णे केले. स्वतः पूर्ण ब्रह्म अशा श्रीकृष्णाने लोकांचे चित्तरंजन करणारा बलाढ्य बलराम याला घेऊन आणि शूर अशा यादवांना एकत्र करून दैत्यांचा संहार केला. जे यादवांसी न येत वधी तेथे श्रीकृष्ण की बुद्धी सखे स्वजन स्वगोत्रामधी कलह उत्पादी अति घोर. यादवांना जे मारता येण्यासारखे नव्हते त्यांच्या बाबतीत श्रीकृष्णाने निराळीच युक्ती केली. ती अशी की त्यांचेच मित्र आप्त भाऊबंद सोयरे धायरे ह्यांच्यामध्येच घोर कलह उपस्थित केला. उतरावया धराभार कलह मिसे शारंगधर मारवी कौरव भार पांडुकुमर क्षोभवुनी. आणि पृथ्वीचा भार उतरण्याकरता पांडवांनाही क्षोभ होऊन कलहाच्या निमित्ताने कौरवांचा भार नाहीसा करून टाकला. दुष्ट अकर्मी अतिघोर ज्यांची सेना धराभार ते वधार्थ करावया एकत्र कलहाचे सूत्र उपजवी कृष्ण. जे अत्यंत घोर कर्म करणारे दुष्ट
ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत, त्यांचा संहार करण्याकरता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरून टाकावा म्हणून श्रीकृष्णाने कलहाचे निमित्त उपस्थित केले. येणे श्रीकृष्ण संकल्पोद्देशे, हो सरले कपट फासे, तेणे कपटे बांधून कैसे, वधवी अनायासे कौरव भार. श्रीकृष्णाच्या या संकल्पानुसार कपटाचे फासे निर्माण झाले. त्याच कपटाने कौरवांचा समुदाय कसा अनायासे मारला गेला. जगी द्यूत खेळीजे दुष्टे, तेही आरंभिले कपटे, धर्मावरी फासे खोटे, घालिती हटे दुर्बुद्धी. जगामध्ये जुगार दुष्टच लोक खेळत असतात. त्यातून ह्या जुगाराचा आरंभ कपटाने झाला. त्या दुष्टबुद्धी कौरवांनी जाणून बुजून धर्मावर कपटाचे फासे टाकले. बाळे भोळे अज्ञानजनी, तेही गांजिती ना धर्मपत्नी, ते साचची धर्माची मानिनी, आणिली बांधोनी सभे माझी. साधे भोळे अडाणी लोक देखील धर्मपत्नीचा छळ करत नाहीत आणि द्रौपदी ही तर खरोखरी धर्माची पत्नी. तिला यांनी सभेमध्ये बांधून आणली. दुःशासने धरिले वेडी कच, तेणेची वाढली कचकच, ते कर्म त्याचे त्यासीच, भवले साच त्या भोवते. इतकेच नव्हे तर दुःशासनाने तिच्या वेणीचे कच म्हणजे केस हिसकले आणि त्यामुळेच एवढी कचकच वाढली. खरोखर तेच त्याचे कर्म त्याला भोवले. वनी कोणी कोणा नागवी, तो नागोवा राजा आडवी, सभेसी राजा उगाडवी, तै मृत्यूची पदवी मस्तका आली. अरण्यामध्ये कोणी कोणाला नागवतो, त्या चोरीचा शोध राजा लावतो. पण भर सभेत जर राजास लुटू लागला तर त्याचे मरणच ओढवले म्हणायचे. अन्याये वीण नागवी रावो, तै धावणिया धावे देवो, द्रौपदी वस्त्रहरण पाहाहो, हा मुख्य अन्यावो कौरवा. अन्यायाशिवाय जर राजास लुटू लागला तर तेथे देव धाव घेतो. द्रौपदी वस्त्रहरण हाच कौरवांचा मुख्य अन्याय होता. अग्निदाने गरदाने, धनदारा अपहारणे, घाला घालुनी मारणे, शस्त्रपाणी होणे वधार्थ. आग लावणे, विष घालणे, द्रव्याचा किंवा स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, मारण्याकरता हातात शस्त्र धारण करणे. अवज्ञा आणि हेळण, दुरुक्ती जे धर्म छळण, हेची निमित्तासी कारण, केले संपूर्ण श्रीकृष्णे. अवज्ञा आणि उपहास, दुरुक्ती, धर्माचा छळ हेच श्रीकृष्णाने निमित्ताला कारण केले. पतिव्रतेचे वस्त्रहरण, तेणे तत्काळ पावे मरण, हेची कलहाचे कारण, कुळ निर्दळण येणे कर्मे. पतिव्रता स्त्रीचे वस्त्र फेडले, या योगे मरण हे तात्काळ ठेवलेलेच. हेच कलहाचे कारण झाले आणि ह्याच कर्माने साऱ्या कुळाचा विध्वंस झाला. ऐसा जो धर्माचा विरोधी, त्यासी देवो अवश्यवधी, या लागी पांडवाची बुद्धी, अत्युग्न त्रिशुद्धी उपजवी कोपू. असा जो धर्माचा विरोधी असतो त्याचा देव हटकून वध करतो. खरोखर त्यासाठीच पांडवांच्या मनामध्ये अत्यंत भयंकर क्रोध त्याने उत्पन्न केला.
भूभार हरण चरित्र, सखे स्वजन सुहृद स्वगोत्र, शास्त्र विवेकी अतिपवित्र, त्यामाजी विचित्र उपजवी कलहो. पृथ्वीचा भार कमी करण्याच्या हेतूने आप्त, इष्ट, सखे, सोयरे, भाऊबंद, शास्त्रवेत्ते आणि अत्यंत पवित्र अशांमध्ये सुद्धा विलक्षण कलह उत्पन्न केला. धराभार हरावया गोविंदू, कळवळियाचे सखे बंधू, करविला तेथ गोत्रवधू, साह्य संबंधू राजभारेसी. पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी श्रीकृष्णाने कळवळ्याचे सख्खे बंधू ह्यांचा साह्यास आलेल्या राजसेनेसह फडशा पाडून गोत्रवध केला. आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एका परीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादव कुळ जिवंत आहे तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही असेच मला वाटते. ऐसे पक्षपाती राजे अपार, अमित सेना धरा भार, मारविले अधर्म कर, मिशांतर कलहाचे. अशा दुष्टांचे कैवार घेणारे आणि अधर्माचरण करणारे, भूमीला केवळ भारभूत असे असंख्य राजे आणि त्यांची सेना यांना मारून ठार केले. कलहाचे फक्त निमित्त. पृथ्वीचे अधर्म सेना संभार, शोध शोधुनी राजे मारिले अपार, तरी उतरला धरा भार, हे शारंग धरन मनीची. पृथ्वीवरील अधर्म करणारे राजे आणि त्यांच्या सेना शोध शोधून इतक्या मारल्या की त्याला गणतीच नाही. तरी सुद्धा पृथ्वीचा भार कमी झाला असे श्रीकृष्णाला वाटेना. यादव करून अतुर्बळ, नाना दुष्ट दमिले सकळ, परी यादव झाले अतिप्रबळ, हे न मनीच केवळ श्रीकृष्ण. याचे कारण यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारून टाकले, पण ते यादवच आता शिरजोर झाले हे श्रीकृष्णाला योग्य वाटले नाही. नभता यादवांचे निदान, नुतरे धराभार संपूर्ण, ऐसे मानिता झाला श्रीकृष्ण, कुलनिर्दळण तो चिंती. तेव्हा यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा सर्व भार कमी व्हायचा नाही हे श्रीकृष्णाच्या मनात आले आणि हे यादवांचे कुळ कसे नष्ट होईल याबद्दल तो विचार करू लागला. अग्निकर्पूर खाऊनी वाढे, कापुरांती अग्निही उडे, तैसे यादवांचे अतिगाढे, आले रोकडे निदान. कापूर खाऊन अग्नी वाढतो, पण कापूर संपला की अग्नीही विझून जातो. त्याप्रमाणे यादवांनी सर्वांचा संहार केल्यानंतर शेवटी त्यांच्याच संहाराची गोष्ट येऊन ठेपली. केळी फळे तव वाढे वाढी, फळपाके माळी झाड तोळी, तैशी यादव कुळाची शीग गाढी, चढे रोकडी मरणार्थ. केळीला घड येईपर्यंत ती वाढत असते, पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड तोडून टाकतो. त्याप्रमाणे यादव कुळांची एवढी वाढ झाली ती पुढच्या मरणाकरताच झाली होती. फळ परिपाके परिमळी, ते घेऊन जाय माळी, तैशी स्वकुळ फळे वनमाळी, न्यावया तत्काळी स्वये इच्छी. फळ पिकून त्याचा स्वाद सुटला की माळी ते घेऊन जातो. त्याप्रमाणे आपल्याच कुळातील फळे आपणच आता घेऊन जावी असे श्रीकृष्णाने आपणहूनच मनात आणले. अनंत बाहू प्रतापे,
यादव वाढले श्रीकृष्ण कृपे, तोची निधनाचे नि संकल्पे, काळ रूपे क्षोभला. श्रीकृष्णाच्या कृपेने यादव हे बाहुबळाने पराक्रम करून वाढले होते, पण तोच श्रीकृष्ण त्यांच्या नाशाचा संकल्प करून काळ स्वरूपाने क्षुब्ध झाला. अतुर्बळ अतिप्रबळ वाढले जे यादव कुळ, ते वीर देखोनी सकळ, असह्य केवळ श्रीकृष्णासी. यादवांचे कुळ अत्यंत प्रबळ झाले, त्याला कोठेच कोणी शास्ता उरला नाही. अशा त्या चढेल वीरांची स्थिती श्रीकृष्णाला दुस्सह झाली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे. याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही. म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकावर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्नीप्रमाणे या यदुवंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा. त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन. मज गेलिया निज धामा, हेची प्रवर्तती अधर्मा, श्रियोन्नत अतिगर्व महिमा, मुख्य अकर्मा निज हेतू. मी निजधामाला गेलो तर हेच अधर्माला प्रवृत्त होतील, कारण कुकर्माला प्रवृत्त होण्याला संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात. हे मदबळे अतिप्रबळ, अतिरथी झाले सकळ, यासी अप्रतिमल्ल दिग्मंडळ, याते नमिता केवळ मी एकू. हे माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन सारेच अतिरथी झाले आहेत. ह्यांच्याशी सामना करणारा भूमंडळात कोणी उरला नाही. ह्यांचा गर्व उतरवावा तर तो मीच. हे नाटोपती इंद्रादी देवा, दैत्य राक्षसा का दानवा, शेखी निर्दाळावया यादवा, मागुते मजते व्हा पडेल येणे. इंद्रादी देवांना, दैत्यांना, राक्षसांना किंवा दानवांनाही हे आटपावयाचे नाहीत, आणि हे असेच पाठीमागे राहिले तर अखेर ह्या यादवांचा संहार करण्याकरता पुन्हा मलाच अवतार घेऊन येणे भाग पडेल. तरी आताची आपुले दिठी, कुळ बांधू काळ गाठी, ऐसा विचार जग जेठी, निश्चये पोटी दृढ केला. ह्याकरता आता आपल्या डोळ्यां देखतच आपले सारे कुळ काळाच्या तोंडात द्यावे, असा श्रीकृष्णाने मनामध्ये विचार करून तोच निश्चय कायम केला. यदुवंश वंशजाळी, वाढली श्रीकृष्ण कृपाजळी, तेथे अवकृपेची इंगळी, ऋषी शाप मेळी कपटे पडली. यदुवंशरूपी कळकाचे बेट श्रीकृष्ण कृपाजळाने वाढलेले होते. त्यात कपटाच्या मिशाने ऋषींच्या शापाच्या स्वरूपाने अवकृपेची इंगळी पडली. ते मुळी पेटली श्रीकृष्ण संकल्पे, धडाडली ब्रह्मशापे, ते स्वजन विरोध रूपे, काळाग्निकोपे नाशील. ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पाने पेटली आणि ब्रह्मशापाने धडाडली. ती आता स्वजनांच्या विरोध रूपाने आणि काळाग्नीच्या कोपाने सर्वांच्या नाशास कारण होईल. ऐसे यादव कुळ निर्दळण, करुनिया स्वये श्रीकृष्ण, निरसूनि निज धामा गमन, स्वलीला आपण करू इच्छी.
ह्याप्रमाणे यादवांच्या कुळाचे निर्दळन करून ते सर्व कृत्य उरकल्यावर मग आपल्या लीलेने आपण निजधामास जावे असे श्रीकृष्णांनी योजिले. सर्व शक्तिमान आणि सत्य संकल्प भगवंतानी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला. या परी आपुले कुळ नासू आदरिले तत्काळ, हाची विचारू अढळ केला समूळ कुळक्षयार्थ. ह्याप्रमाणे आपले कुळ आपणच नाहीसे करावयाचे त्याने मनात आणले आणि समूळ कुलक्षयाचा निश्चय कायम केला. हेची कार्य होय कैसे ते विचारिजे जगदीशे, ब्रह्मशापाचे निमिसे कुळ अनायासे नासेल. आता हे कार्य होणार कसे ह्याबद्दल जगदीशाने विचार केला की ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने कुळाचा अनायासेच नाश होईल. इतके हे जै सिद्धी जाय तै सरले अवतार कृत कार्य, मग स्वधामा यदुवर्य जावो पाहे स्वलीला. हे इतके सिद्धीच गेले म्हणजे अवतारातील इति कर्तव्यता आटोपली. नंतरच स्वलीलेने निजधामा जाऊ असा यदुवीराने विचार केला. लीला विग्रही सुंदर पूर्ण, गुणकर्म क्रिया अतिपावन, जगदुद्धारी श्रीकृष्ण ब्रह्म परिपूर्ण पूर्णावतार. श्रीकृष्ण हा लीला विग्रही म्हणजे स्वेच्छेनुसार देह धारण करणारा, अर्थात जीवांप्रमाणे कर्मानुसार देह धारण करणारा नव्हे आणि अतिशय सुंदर होता. त्याची गुणकर्मक्रिया अत्यंत पवित्र, तो परिपूर्ण ब्रह्म, पूर्णावतारी आणि जगाचा उद्धार करणारा असा होता. त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्री विग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या. त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलांनी ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या. अशा रीतीने सहजपणे त्यांनी उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला. येथील लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन, श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.